माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज तुमची सुषमा आजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा 28वा भाग घेऊन आली आहे. 27व्या भागात मी तुम्हाला सांगितलं की राम आणि रावण युद्धभूमीवर एकमेकांसमोर उभे राहिले. त्यांच्यात घनघोर असं युद्ध झालं आणि शेवटी रामाने ब्रह्मास्त्र सोडून रावणाचा वध केला. रावण निष्प्राण होऊन आपल्या रथातून जमिनीवर खाली पडला. आता पुढे काय झालं ते सांगते हां. रावणासारखा आपला महापराक्रमी भाऊ असा मरून पडलेला बघून विभीषणाला अतिशय दुःख झालं. रडत रडत तो म्हणायला लागला की रावणा, मी तुला आधीच सांगितलं होतं की अशा तुझ्या अविचारामुळे तू एक दिवस स्वतःचा विनाश ओढवून घेशील, पण तू माझं ऐकलं नाहीस, अहंकाराने वागलास. आज तुझी ही अवस्था मला बघवत नाही. रडणाऱ्या विभीषणाला रामाने जवळ घेतलं आणि त्याची समजूत घातली. राम म्हणाला की अरे, जो क्षत्रिय लढाईमध्ये मरण पावतो त्याचा शोक करायचा नसतो. तुझा भाऊ तर पराक्रम गाजवून मरण पावला आहे, त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस. रावण मरण पावल्यामुळे सगळ्या लंकेमध्ये दुःखाचं वातावरण पसरलं होतं. रावणाची राणी मंदोदरी देखील रडत रडत म्हणू लागली की रामाची पत्नी सीतेला पळवून आणण्याचं पाप तुम्ही केल्यामुळे आज ही वेळ तुमच्यावर आणि आमच्यावर आलेली आहे. राम विभीषणाला म्हणाला की आता तू या सगळ्यांची समजूत घाल, त्यांना शांत कर आणि आपल्या मोठ्या भावाचा अंतिम संस्कार कर. त्याप्रमाणे विभीषणाने सगळ्यांची समजूत घातली आणि रावणाचा एखाद्या सम्राटाप्रमाणे त्याने अंतिम संस्कार केला. त्यानंतर रामाने लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा, आता तू लंकेत जा आणि विभीषणाच्या राज्याभिषेकाची तयारी कर, कारण मी त्याला वचन दिलं होतं की रावणानंतर मी तुलाच लंकेचा राजा करणार आहे. त्याप्रमाणे विभीषणाचा राज्याभिषेक झाला आणि आता तो लंकेचा आणि सगळ्या राक्षसांचा राजा झाला. राम हनुमानाला म्हणाला की मित्रा, आता तू या लंकेच्या महाराजांची परवानगी घे आणि लंकेमध्ये प्रवेश कर आणि तिथे जाऊन सीतेला सांग की रावणाचा मृत्यू झालेला आहे आणि राम, लक्ष्मण आणि सुग्रीव हे सगळे सुखरूप आहेत. यावर सीता काय म्हणते, तिचा काय निरोप आहे, तो लगेच येऊन मला सांग. त्याप्रमाणे हनुमान ताबडतोब सीतेकडे गेला आणि सीतामाईला वंदन करून त्याने ही आनंदाची बातमी सांगितली. ही बातमी ऐकून सीतेला इतका आनंद झाला की तिच्या तोंडून शब्दच फुटेना. ती हनुमानाला म्हणाली की या बातमीसाठी मी तुला काय बक्षीस देऊ, मला सांग. हनुमान म्हणाला की माते, मला काहीही नको, पण या तुला छळणाऱ्या सगळ्या राक्षसी आहेत ना, यांना ठार करण्याची माझी इच्छा आहे, त्याची परवानगी तू मला दे. पण सीता म्हणाली की अरे, त्या रावणाच्या आज्ञेमुळे माझा छळ करत होत्या. आता रावण ठार झाला आहे तर त्या मला काहीही करणार नाहीत आणि मी त्या सगळ्यांना क्षमा केलेली आहे. तू आता लगेच रामाकडे जा आणि त्याला सांग की मला त्याला ताबडतोब भेटायचं आहे. हनुमानाने येऊन हा निरोप सांगताच रामाचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि त्याने विभीषणाला सांगितलं की सीतेला ताबडतोब माझ्याकडे घेऊन या. त्याप्रमाणे विभीषणाची राणी सरमा हिने आपल्या दासींच्या मदतीने सीतेला उठणं लावून अभ्यंगस्नान घातलं, तऱ्हेतऱ्हेचे दागिने घातले आणि रेशमी वस्त्रांनी तिला सजवून पालखीमध्ये बसवून रामाकडे तिची पाठवणी केली. राम दिसल्याबरोबर सीता पालखीतून खाली उतरली आणि चालत चालत रामाकडे येऊ लागली. पण राम शेवटी एक राजा होता. सामान्य माणसासारखं वागणं त्याला शक्यच नव्हतं. तो सीतेला म्हणाला की सीते, मी तुझी रावणाच्या कैदेतून सुटका केलेली आहे, त्यामुळे आता तुझी इच्छा असेल तिकडे तू जाऊ शकतेस. हे ऐकून सीतेला खूप आश्चर्य वाटलं. ती म्हणाली की तुम्ही असं का मला म्हणता आहात. त्यावर राम म्हणाला की तू इतके दिवस एका परक्या पुरुषाच्या घरात राहिलेली आहेस, तेव्हा मी तुझा स्वीकार कसा काय करू. हे ऐकून सीतेला अतिशय दुःख झालं. ती रामाला म्हणाली की हे तुम्ही काय बोलता आहात. मी रावणाकडे काही माझ्या इच्छेने गेले नव्हते, त्यांनी मला बळजबरीने पळवून नेलं होतं आणि इतके दिवसामध्ये मी रावणाला माझ्या शरीराला स्पर्श देखील करू दिलेला नाही. तरीसुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी अग्नीत प्रवेश करते. तिने लक्ष्मणाला सांगितलं की माझ्यासाठी ताबडतोब या ठिकाणी चिता तयार कर. लक्ष्मणाला तिची आज्ञा ऐकावीच लागली. चिता तयार होताच सीतेने त्या अग्नीमध्ये शांतपणे प्रवेश केला. त्या ठिकाणी जमलेले सगळे लोक थक्क होऊन हे दृश्य बघायला लागले आणि दुःख करायला लागले. पण तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. त्या ज्वालांमधून स्वतः अग्निदेव प्रकट झाले आणि ते रामाला म्हणाले की अरे रामा, तुझी सीता निष्कलंक आहे, त्यामुळे तू कुठलाही किंतु मनात न ठेवता तिचा स्वीकार कर. आणि एवढं बोलून अग्निदेव पुन्हा नाहीसे झाले आणि त्याबरोबर ती चिता देखील विझून गेली.
सीता जेव्हा त्या चितेतून बाहेर आली तेव्हा ती पूर्वीपेक्षा देखील अधिकच तेजस्वी दिसत होती. हे दृश्य पाहून जमलेल्या सगळ्यांनी राम आणि सीतेचा जय जयकार केला. बालमित्रांनो, आणि इतक्या दिवसानंतर जवळपास 1 वर्षाच्या काळानंतर राम आणि सीता पुन्हा एकत्र आले. बालमित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पण आजची गोष्ट ऐकताना 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा रावणाचा अंतिम संस्कार करायला रामाने सांगितलं विभीषणाला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मरणांतानी वैराणी. एखादा व्यक्ती कितीही वाईट असला, कितीही अधर्मी असला, तरीही एकदा तो मरण पावला की त्याच्याबरोबर असलेलं आपलं वैर, आपलं शत्रुत्व हे संपलेलं असतं आणि म्हणून तू मानसन्मानाने त्याचा अंतिम संस्कार कर. त्याचप्रमाणे राम जितका पराक्रमी होता तितका संयमी आणि विचारी देखील होता. आपण एक राजा आहोत आणि सामान्य माणसाप्रमाणे आपण वागू शकत नाही याची त्याला सतत जाणीव होती. उद्या सीता अयोध्येची महाराणी होणार आहे. आपला तिच्यावर कितीही विश्वास असला आणि कितीही प्रेम असलं तरी इतर लोकांनी तिला नावं ठेवू नयेत यासाठी त्यांनी आपलं मन कठोर करून तिला अग्निपरीक्षा करण्याची आज्ञा केली. असा होता आपला राम, एक आदर्श राजा. चला तर आता माझ्याबरोबर म्हणा, जय 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 श्रीराम.